केली आहे। राजकीय क्षेत्रात राज ठाकरे नापास असल्याचं म्हणत सदावर्तेंनी राज ठाकरेंवर टीका केली। राज ठाकरेंचं राजकीय यश कुठे आहे? राज ठाकरेंना मी कायम म्हणलो की राजकीय नापास माणूस आहे। आणि आता दोन युती म्हणजे ते आमच्याकडे माहिती आहे का तुम्हाला, जुन्या काळामध्ये बोर्डामध्ये जर तुम्हाला 30 मार्क असले आणि 10 मार्क ग्रेस असा तर +5 करून त्याला बढतीच्या प्रयत्नात आहेत, राजकीय बढतीच्या प्रयत्नात आहेत। 30 मार्क +5 मार्क = 35 मार्क। ढकल पास राजकीय दृष्ट्या ढकल पाससाठी राज ठाकरे परेशान आहेत, उद्धव परेशान आहे। उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये आता राहिलंय काय शिल्लक? वैचारिक दृष्ट्या कुठे आहे त्यांचा विचार? राज ठाकरे हे राजकीय दृष्ट्या म्हणतो माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राजकीय दृष्ट्या पायाच्या धुळी एवढी लेवल आहे। कारण लक्षात ठेवा, सांगायचं तात्पर्य हे आहे की मला म्हणजे कुणाला हिनवायचं नाही, परंतु कुठे राज ठाकरे आणि कुठे अजितदादा, कुठे राज ठाकरे कुठे अजितदादा? आज राज ठाकरेंचं वैचारिक वजन किती आहे मला सांगा? आज फ्लोरलाच आहेत ते, म्हणजे खालीच आहेत ना। राज ठाकरेंनी स्वतःच्या मर्यादेत आणि मला असं वाटतं मिमिक्री करून मतं मिळत नसतात, मिमिक्री करून लोकांना की ना गुदगुल्या केल्या जाऊ शकतात। राज ठाकरे मिमिक्री करके वोट नहीं मिलते भाई राज ठाकरे भाई, वोट नहीं मिलते मिमिक्री से। खाली लोगों को गुदगुलियां हो सकती है आणि गुदगुल्यांपुरतं मर्यादित राज ठाकरे फुल टू एंटरटेनमेंट। तर एकनाथ शिंदेंची स्तुती करताना सदावर्ते काय म्हणाले तेही पाहूया। वैचारिक डीएनए एक आहे, कारण लक्षात ठेवा आनंद दिघे साहेबांचं पिटिशन हायकोर्ट मधलं की कोणत्याच प्रकारे पंडित नथुरामजी गोडसेंचा विचार मारला जाऊ शकत नाही। आणि जे दिघे साहेबांचे समर्थक आहेत आणि दिघे साहेब हायकोर्टामध्ये लढले होते पंडित नथुरामजी गोडसेंच्या विचाराकरिता, आणि जे दिघे साहेबांचे समर्थक आहेत, फॉलोअर आहेत, ते कधी सुद्धा आम्ही एकमेकांपासून विभक्त होऊ शकत नाहीत। कारण दिघे साहेब पंडित नथुरामजी गोडसेंना मानतात, दिघे साहेबांना एकनाथरावजी शिंदे साहेब मानतात, आम्ही सुद्धा पंडित नथुरामजी गोडसेंना मानतो, आम्ही सुद्धा शिंदे साहेबांना मानतो। हम म्हणतात ना, एक जान है हम, एक जान है हम, एक जान है हम। इकडे एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। पाहत राहा ABP माझा।